धाराशिव जिल्ह्यामध्ये इतकी अतिवृष्टी झाल्यानंतर पूर्ण मराठवाडा होते, त्यामधलं जिल्हाधिकारी जे किरण कीर्ती पुजारी हे डान्स करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आता कसं बघता याच्याकडे? ज्या जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये सर्वात जास्ती पाऊस झाला त्या जिल्ह्यामध्ये लोकांचे जीव हे टांगलेले होते. हेलिकॉप्टरमधून जीव वाचवावे लागले. तिथे खासदारांनी दोरखंड लावून लोक बाहेर काढले आणि शेतकऱ्यांना कुठलाही दिलासा नाही, कुठली मदत नाही, प्रशासन नावाची गोष्ट अस्तित्वात नाही. शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणं, त्यांच्या मदतीसाठी धावून जाणं आणि आपत्कालीनमध्ये जिल्हा प्रशासनाला असणाऱ्या स्टँडिंग ऑर्डर आहे त्याचं पालन करणं, या गोष्टी कुठेतरी होणं अभिप्रेत होतं. मात्र हे सगळं सोडून तिथले कलेक्टर जो नाच करत आहेत हा त्यांचा व्यक्तिगत नाच नाही तर राज्य सरकारचा नंगा नाच या महाराष्ट्रात जो चालू आहे तो उघड्या डोळ्यांनी बघण्याची दुर्दैवी वेळ आज महाराष्ट्रावर आलेली आहे. हा संपूर्ण एकंदरीत प्रकार हा अत्यंत संतापजनक आहे आणि महाराष्ट्र धर्माला लाजिरवाणा अशा स्वरूपाचा हा प्रकार आहे. या जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा आणि बडतर्फ करण्याआधी त्यांनी काय दिवे लावले आहेत याचा देखील त्यामध्ये उल्लेख करा. या त्या जिल्ह्यामध्ये शेतकरी जो आहे याला वाऱ्यावर सोडून हे खुशाल जर तिथे टिपऱ्या खेळतात तशा या टिपऱ्या प्रशासनाला आता वेळीच मुख्यमंत्र्यांनी घालावी, नाहीतर जनता ही धडा शिकवल्याशिवाय राहणार. कीर्तिकुमार पुजार, जिल्हाधिकारी, धाराशिव, महाराष्ट्र. सर, फार प्रस्तावना न करता थेट विषयावर येतो. आपल्या एन्जॉयमेंटचा व्हिडिओ आम्ही बघितला. आमच्या डोळ्यातलं पाणी आटण्याआधीच आपण गाणी म्हणणाऱ्यांच्या तालावर नाचताय, डोलताय आणि आम्ही वेडे तुमच्याकडून अपेक्षा करतोय. खरं तुम्ही गाण्यावर नाही, आमच्या दुःखावर नाचत असल्यासारखं वाटत होतं. आज आम्हाला तुमच्या आणि आमच्यातलं अंतर लक्षात आलं. लोक काय हो रडणारच, नेते काय आश्वासनं देणारच, पण आपण किती गंभीर घ्यायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं, नाही का? पावसाचा अंदाज तर पुढच्या 4 दिवस पण आहे. नवरात्र मात्र वर्षातून एकदाच येते. मग तुम्ही जरा थिरकले तर अडचण काय, नाही का? हरकत नाही, पण त्याच्या आधी माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या आणि मग तुमची डोंगराची हवा चालू द्या. इथं घरातलं पाणी अजून आटलेलं नाही. पंचनाम्याविना लेकरासारखं वागवलेल्या जित्राबाचं कलेवर अजून पडून आहे. अंगावरचा कपडा सोडला तर दुसरा कपडा नाही. घरात फक्त चिखलाचं साम्राज्य आहे. लेकरं आणि त्यांची माय बघितली की पोटाला खड्डा पडतोय. म्हातारी आभाळ बघू बघू रडतायत. ज्या आशेवर उद्याची सकाळ बघायचो ते पीक केव्हाच संपलंय. आमदार, खासदार, मंत्री सारे आले आणि आश्वासनं देऊन गेले. तुम्ही पंचनामे करणार म्हणे तर तुम्ही गाण्यात दंग. साहेब, किमान तुमच्याकडे आशेने बघत होतो. तरुण अधिकारी जास्त काम करतात असं म्हणतात. तुमच्याकडनंही तीच अपेक्षा होती. आता तरी आमची चेष्टा थांबवा. आमच्या मरणाच्या तमाशा करून त्यावर आनंदात नाचणारे प्रशासक होऊ नका. सांगा तुमच्या यंत्रणेला किमान लवकर आणि खरे पंचनामे करा. जखमा तर भरून येणाऱ्या नाहीत, पण किमान त्या सोलून तरी काढू नका. तुम्हाला इथून घरी बसवावं, दुसरीकडे पाठवावं असं मला अजिबात वाटत नाही, पण तुम्ही असं काम करावं की पुढच्या वर्षी मी तुमच्या संग उभा राहून नवरात्रीत नाचेल असं नक्की वाटतं. आई तुळजाभवानी तुम्हाला सुबुद्धी देव. तुमच्याकडे आशेने बघणारा